नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या स्टडी पॉईंट यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जनरल नॉलेज म्हणजे सामान्य विज्ञानावर आधारित टॉप 100 प्रश्न विश्लेषणासहित पाहणार आहोत, जे की तुम्हाला MPSC, पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य सेवा भरती, सरळ सेवा, जिल्हा परिषद भरती, पोस्ट ऑफिस भरती, SRPF या सर्वच परीक्षेसाठी अतिशय उपयोगाचे ठरणारे आहेत। चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिला प्रश्न आहे जीकेचा। लीप इयरमध्ये एकूण किती दिवस असतात? तर बघा किती दिवस असतात लीप इयरमध्ये? एकूण 366 दिवस हे लीप इयरमध्ये असतात। तर बघा पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365 दिवस लागतात, त्याला आपण एक वर्ष असे म्हणतो। पण खरं तर पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी 365 दिवस आणि 6 तासांचा काळ लागतो। हा अधिकचा पाव दिवसाचा फरक भरून काढण्यासाठी प्रत्येक 4 वर्षांनी कॅलेंडरमध्ये म्हणजे फेब्रुवारी महिन्यात 28 ऐवजी 29वा दिवस मिळवला जातो। त्यामुळे या वर्षाला लीप इयर असे म्हटले जाते। समजलं सगळ्यांना, सर्व विद्यार्थ्यांना? त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? बघा सर्वच स्पर्धा परीक्षेमध्ये असे प्रश्न विचारतात। तर बघा कोणता आहे जे जगातील सर्वात मोठा खंड आहे? तर बघा आशिया हे काय आहे? जगातील सर्वात मोठा खंड आहे। तर बघा विश्लेषण, आशिया खंडाचे पूर्ण क्षेत्रफळ आहे 4,45,78,000 चौरस किलोमीटर असून या खंडात एकूण 47 देश आहेत। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा तिसरा, असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर बघा कोणतं प्राणी आहे जो की एकाच वेळेला 2 वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो? तर बघा सरडा हे 2 दिशेला बघू शकतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात? तर बघा कर्नाटक या राज्यामध्ये सर्वात जास्त हे भारतात हत्ती बघायला भेटतात। तर बघा पूर्ण भारतातील जवळजवळ 22% हत्ती हे कर्नाटक राज्यामध्ये आढळतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 37 अंश सेल्सिअस हे निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या परजीवी जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो? बघा हाही प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। तर बघा प्लाझ्मोडियम यामुळे काय होतो? तर जीवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो। तर बघा प्लाझ्मोडियम जातीचे डास चावल्यामुळे आपल्याला हिवताप हे होत असतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो? बघा मज्जासंस्था ह्या भागावर पोलिओ रोग हे शरीराच्या भागास इजा करतो। तर बघा पोलिओ विषाणू आपल्या मज्जातंतूच्या पेशीचे नुकसान करतो, ज्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या रुग्णाचे स्नायू हे कमकुवत होतात। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणते तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर बघा करडई हे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस हे अतिशय उपयुक्त आहे। करडई ज्याला इंग्लिशमध्ये सॅफ्लोअर म्हटले जाते, या वनस्पतीचे तेल हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे पोलाद धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे? तर बघा 0.04% इतके प्रमाण हे वातावरणात कार्बन डायऑक्साईडचे आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणतीही वस्तू हलवण्यासाठी लागणारे बल हे वस्तूच्या टिंबटिंबवर अवलंबून असते। तर बघा वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास कोणत्या जीवनसत्वाचा नाश होतो? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे क जीवनसत्वाचा। खाद्यपदार्थात खाण्याच्या सोड्याचा सर्वाधिक वापर केल्यास क जीवनसत्वाचा नाश होतो। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता एक धातू आहे? तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे पारा हा एक धातू आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
निद्रानाश हा रोग टिंबटिंब या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो. तर बघा, ब सत्वामुळे निद्रानाश हा रोग ब जीवनसत्व या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो. तर बघा, निद्रानाश ज्याला इंग्लिशमध्ये इनोस्मोनिया म्हटले जाते, हा रोग ब जीवनसत्व कमतरतेमुळे मनुष्यात आढळतो, ज्यामध्ये माणसाला वेळेवर झोप न येणे, झोप आल्यानंतर ती बराच वेळ टिकून ठेवता न येणे, अर्धवट जाग येऊन पुन्हा झोप न येणे, याला निद्रानाश असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता पदार्थ पूर्णान्न म्हणून ओळखला जातो? तर बघा, खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे दूध. दूध हे प्रामुख्याने पूर्णान्न म्हणून ओळखला जातो. दुधाला पूर्णान्न आहार म्हटले जाते कारण त्यात सर्व प्रकारचे पोषक तत्वे जसे की प्रथिने, फायबर आणि आवश्यक जीवनसत्वासारख्या सर्व आवश्यक पोषक गोष्टी असतात. म्हणूनच दुधाला पूर्णान्न म्हणून संबोधले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 16 नंबरचा, हाडाच्या वाढीसाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर बघा, ड जीवनसत्व हे हाडाच्या वाढीसाठी आवश्यक असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्याकडून पृथ्वीवर येणारी टिंबटिंब टक्के अतिनील किरणे ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. तर बघा, 99% जे काही अतिनील किरणे आहेत ते ओझोनच्या थरामुळे अडवली जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, ओझोनचे थर हे वरील वातावरणामध्ये अगदी पातळ व पारदर्शक असते आणि या ओझोनच्या थरामुळेच मनुष्यासाठी, प्राण्यासाठी तसेच वनस्पतीसाठी हानिकारक असलेली अतिनील किरणे अडवली जातात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर बघा, खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे 0°C हे पाण्याचा गोठणबिंदू असतो. म्हणजेच एखाद्या भागाचे वातावरण 0°C किंवा त्याहून खाली गेले तर त्या ठिकाणी पाणी गोठायला सुरुवात होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पेनिसिलिन या पदार्थाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? असाही प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारतात. तर बघा, फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने पेनिसिलिन या पदार्थाचा शोध लावलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पेनिसिलिन हे जीवाणू संसर्गाच्या म्हणजेच बॅक्टेरियल इन्फेक्शन्सच्या उपचारात वापरली जाते. याचा शोध स्कॉटिश शास्त्रज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी 1928 मध्ये लावलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण किती असते? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. 92% इतके प्रमाण काकडी किंवा टरबूज यासारख्या फळभाज्यामध्ये पाण्याचे प्रमाण असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या रोगाचा प्रसार हा पाण्यामार्फत होतो? तर बघा, खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे वरील सर्व, म्हणजे अतिसार, कावीळ आणि विषम ज्वर या सर्व कारणामुळे होत असतो. तर बघा, कारण आहे अतिसार, कावीळ आणि विषम ज्वर हे तिन्ही आजाराचे मुख्य कारण हे दूषित पाणी असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सूर्यावरील स्फोटाचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत? बघा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. सूर्य व पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, यामुळे सूर्यावरील स्फोटाचे आवाज आपणास ऐकू येत नाही. तर बघा, सूर्य आणि पृथ्वीमध्ये काही अंतरानंतर वातावरण नाही, त्यामुळे सूर्यावरील स्फोटाचे आवाज आपणास ऐकू का येत नाहीत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वातावरणातील तापमान कोणत्या वायूमुळे वाढते? तर बघा, कार्बन डायऑक्साईड यामुळे वातावरणातील तापमान हे वाढते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंबच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय म्हणजे ॲनिमिया हा रोग होतो. तर बघा, खाली ऑप्शन्स आहेत. तर योग्य उत्तर आहे लोहाच्या अभावामुळे रक्तातील हिमोग्लोबिन कमी होऊन व्यक्तीस रक्ताक्षय हा रोग होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पिण्याचे पाणी शुद्धीकरणासाठी खालीलपैकी काय वापरण्यात येते? तर बघा, क्लोरीन हे पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी खालीलपैकी म्हणजे क्लोरीन हे वापरण्यात येते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विषाणूचा अभ्यास कोणत्या शास्त्रीय नावाने ओळखला जातो? बघा, व्हायरॉलॉजी याने विषाणूचा अभ्यास या शास्त्रीय नावाने ओळखला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतामध्ये सर्वप्रथम मेट्रो ट्रेन कोणत्या शहरामध्ये सुरू झाली? तर बघा, कोलकाता या शहरामध्ये भारतात सर्वप्रथम मेट्रो ही सुरू झालेली आहे.
तर बघा कोलकाता या शहरात 1984 मध्ये सर्वप्रथम मेट्रो धावली होती आणि भारतातील सर्वात मोठे मेट्रो ट्रेन नेटवर्क हे दिल्ली या शहरात आहे. हेही नोट तुम्ही या ठिकाणी नोट डाऊन करून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, BCG लस टिंबटिंब या रोगापासून बचाव करते. तर बघा क्षयरोगापासून BCG लस हे रोगापासून बचाव करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कॉलरा रोगाच्या जीवाणूचा आकार कसा असतो. तर बघा स्वल्पविराम सारखा कॉलरा रोगाचा जीवाणूचा आकार असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या जीवनसत्व अभावी मनुष्यास रात अंधाळेपणा हा रोग होतो. तर बघा अजीवनसत्व या जीवनसत्व अभावी मनुष्यास रात अंधाळेपणा हा रोग होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पाण्याची खोली मोजण्यासाठी कोणते तंत्रज्ञान वापरतात. तर बघा सोनार तंत्रज्ञान हे पाण्याची खोली मोजण्यासाठी वापरतात. तर बघा सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून पाण्याची खोली तसेच पाण्यात दडलेल्या वस्तूंचा शोध घेण्यासाठी केला जातो आणि सोनार या शब्दाचे फुलफॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन्स अँड रँकिंग हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्वचेला काळा रंग कोणत्या पदार्थामुळे प्राप्त होतो. बघा तर खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे मेलानिन यामुळे त्वचेला काळा रंग हे प्राप्त होत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, राष्ट्रीय गीत वंदे मातरम कोणी लिहिले आहे. तर बघा बंकिमचंद्र चटर्जी यांनी राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे लिहिलेले आहेत. तर बघा वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले होते. तर भारताचे राष्ट्रगीत जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेले होते. या ठिकाणी तुम्ही कन्फ्युजन व्हायचं नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, धातूंचा राजा कोणाला म्हटले जाते. तर बघा सोनेला धातूचा राजा हे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय चलनावरील कोणत्या नोटेवर गांधीजीचा फोटो नाही आहे. तर बघा 1 यावर नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग कोणता असतो. तर बघा त्वचा हे मानवी शरीराचा सर्वात मोठा अंग असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मौर्य समाजाची स्थापना कुणी केली होती. तर बघा चंद्रगुप्त यांनी मौर्य समाजाची स्थापना ही केलेली होती. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधले गेले आहे. तर बघा महानदी या नदीवर हिराकूड धरण हे बांधले गेले आहे. तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, ओडिसा राज्यातील जे काही हिराकूड धरण आहे त्याची पूर्ण लांबी आहे जवळजवळ 30 किलोमीटर एवढी असून हे धरण 1957 मध्ये बांधून पूर्ण झालेलं होतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीवर एकूण किती महासागर आहेत. तर बघा खाली ऑप्शन्स आहेत, तर योग्य उत्तर आहे 5 महासागर हे पृथ्वीवर आहेत. तर बघा या ठिकाणी अटलांटिक महासागर, प्रशांत महासागर, इंडियन महासागर, आर्टिक महासागर आणि दक्षिण महासागर मिळून एकूण 5 महासागर आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, पृथ्वीवर एकूण किती महाद्वीप आहेत. तर बघा 7 इतके महाद्वीप हे पृथ्वीवर आहेत. तर बघा कोणकोणते आहेत, आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया, ऑस्ट्रेलिया ज्याला आपण ओशिनिया म्हणतो, युरोप, उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका मिळून एकूण 7 महाद्वीप आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास कोणत्या शास्त्रात करतात. तर बघा नेफ्रोलॉजी या शास्त्रामध्ये मानवी मज्जासंस्थेचा अभ्यास हे करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग कोणता. तर बघा गलगंड हा आयोडीनच्या कमतरतेमुळे होणारा रोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी छातीच्या पिंजऱ्यात एकूण बरगड्याची संख्या किती असते. तर बघा 24 इतकी संख्या ही मानवी छातीच्या पिंजऱ्यात असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवी हृदयाचे दर मिनिटास टिंबटिंब स्पंदने होतात. तर बघा 72 इतके स्पंदने हे मानवी हृदयाचे दर मिनिटास होतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, युनिव्हर्सल डोनर म्हणजे टिंबटिंब रक्तदाता होय. तर बघा ओ हे रक्तदाता, युनिव्हर्सल डोनर म्हणजे ओ रक्तदाता होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, बटाटा हे टिंबटिंब आहे. तर बघा खोड आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतीय चलनावरील नोटेवर किती भाषा लिहिलेल्या असतात. तर बघा 17 इतके भाषा भारतीय चलनावरील नोटेवर लिहिलेल्या असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास टिंबटिंब जीवनसत्व मिळते. तर बघा ड जीवनसत्व हे कोवळ्या उन्हामुळे मनुष्यास मिळते.
त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ कोणते? तर बघा लिंबू. लिंबू हे हायड्रोक्लोरिक आम्ल असणारे फळ आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंब हा उडता येणारा सस्तन प्राणी होय. तर बघा वटवाघूळ हा काय आहे? उडता येणारा सस्तन प्राणी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रसार होतो? तर बघा डास या प्राण्यापासून हत्ती रोगाचा प्रामुख्याने प्रसार हे होत असतो. तर बघा हत्ती रोग हा डासापासून मनुष्याला होणारा रोग आहे. यामध्ये रुग्णाचे पाय आकाराने जाड होतात व रुग्णास हालचाल करणेही अवघड होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 52 नंबरचा, जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक कोणते आहे? तर बघा गहू हे जगातील सर्वात जास्त उत्पादन केले जाणारे पीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या राज्यात भारतीय जनता पार्टी राज्य करत नाही? तर बघा राजस्थान या राज्यात भारतीय जनता पार्टी ही राज्य करत नाही, कारण राजस्थान या राज्यामध्ये काँग्रेस पार्टीची सरकार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ध्यानचंद ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर बघा हॉकी या खेळाशी संबंधित ध्यानचंद ट्रॉफी हे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण किती टक्के आहे? तर बघा 21% इतके प्रमाण हे वातावरणात ऑक्सिजनचे आहे. तर बघा वातावरणात ऑक्सिजन वायूचे प्रमाण हे 21% आहे, तर बाकीचे 78% नायट्रोजन आणि 1% ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू वातावरणात आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रसायनाचा राजा म्हणून कोणाला संबोधतात? तर बघा सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा म्हणून संबोधतात, कारण सल्फ्युरिक ॲसिडचा वापर हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, रंग तसेच अनेक औषधे तयार करण्यासाठी केला जातो. म्हणूनच सल्फ्युरिक ॲसिडला किंग ऑफ केमिकल्स म्हणजेच रसायनचा राजा असे म्हटले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रक्त गोठण्यासाठी कोणत्या जीवनसत्वाचा उपयोग होतो? तर बघा क या जीवनसत्वाचा रक्त गोठण्यासाठी उपयोग होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, साधारणतः जेट विमानाचा आवाज किती डेसिबल असतो? तर बघा 140 ते 150 डेसिबल्स हे साधारणतः जेट विमानाचा आवाज इतका डेसिबल्स असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मनुष्यास टिंबटिंब डेसिबल्स आवाजामुळे बहिरत्व येऊ शकते. तर बघा 100 डेसिबल्स आवाजामुळे मनुष्यास बहिरत्व येऊ शकते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, शरीराचा तोल सांभाळण्याचे काम कोण करते? तर बघा लहान मेंदू हे शरीराचा तोल सांभाळण्याचे काम करते. तर बघा शरीराचा तोल सांभाळण्याचे काम लहान मेंदू म्हणजे सेरिब्रम करते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता असंसर्गजन्य रोग आहे? तर बघा मधुमेह. मधुमेह हे असंसर्गजन्य रोग आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या पदार्थात सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर बघा लाकूड हे सेल्युलोज हा मुख्य घटक असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? तर बघा अमोनिया हे वायू कांदा कापताना बाहेर पडतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, युनियन कार्बाईड वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर कोणते आहे? तर बघा भोपाळ हे शहर युनियन कार्बाईड वायू दुर्घटनेशी संबंधित असलेले शहर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 65 नंबरचा, नॅशनल मॅथमॅटिक्स डे कधी साजरा केला जातो? तर बघा 22 डिसेंबर या दिवशी नॅशनल मॅथमॅटिक्स डे हे साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, त्यानंतर बघा आणखीन एक मुद्दा, आणि वर्ल्ड मॅथमॅटिक्स डे हे 14 मार्चला साजरा केला जातो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? तर बघा टंगस्टन या धातूची विजेच्या दिव्यामध्ये वापरलेली असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चहाचा शोध सर्वप्रथम कोणत्या देशात लागला होता? तर बघा चीन या देशामध्ये सर्वप्रथम चहाचा शोध हे लागलेला होता. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रिश्टर हे टिंबटिंब मोजण्याचे एकक आहे. तर बघा भूकंप हे मोजण्याचे एकक आहे. या तंत्रज्ञानाचा शोध जे आहे ते चार्ल्स एफ रिश्टर म्हणजेच रिश्टर यांनी 1935 मध्ये लावलेला होता, ज्याद्वारे आज आपल्याला पृथ्वीवर आलेल्या भूकंपाची तीव्रता समजायला मदत होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारताचे संविधान कधी लागू झाला होता?
तर बघा 26 जानेवारी 1950 रोजी भारताचे संविधान हे लागू झालेला होता. 26 जानेवारी 1950 या भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी भारताचे संविधान लागू झाले होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री कोण होत्या? तर बघा सुचेता कृपलानी या भारतातील पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तर बघा सुचेता कृपलानी या 1963 ते 1967 या कालावधीसाठी झालेल्या भारताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होत्या. तेव्हा त्या उत्तर प्रदेश या राज्याच्या मुख्यमंत्री बनल्या होत्या. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव काय आहे? तर बघा वर्ल्ड वन हे भारतातील सर्वात उंच इमारतीचे नाव आहे. मुंबईमध्ये स्थित असलेले आणि 2020 मध्ये सुरू वर्ल्ड वन भारतातील सर्वात उंच इमारत आहे. या इमारतीची उंची 285 मीटर म्हणजे 935 फूट एवढी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, सर्वात जास्त भूकंप खालीलपैकी कोणत्या देशात येतात? तर बघा जपान या देशामध्ये सर्वात जास्त हे भूकंप या देशात होतात. तर बघा जपान या देशामध्ये एका वर्षात सुमारे 5000 भूकंप येतात. पण जपानकडे असलेल्या प्रगत तंत्रज्ञानामुळे आजकाल जास्त जीवितहानी होत नाही. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एड्स रोगाचे विषाणू शरीरातील कोणत्या घटकावर परिणाम करतात? तर बघा श्वेतपेशी यावर परिणाम करतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, चांदी म्हणजेच सिल्वर या धातूचा अनुक्रमांक 47 असून त्याचे रेणुसूत्र काय आहे? तर बघा Ag हे त्याचे रेणुसूत्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? तर बघा वर्धा या ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, प्रौढ माणसांच्या शरीरात किती रक्त असते? तर बघा 5 ते 6 लिटर हे रक्त प्रौढ माणसाच्या शरीरात असते. तर बघा तर नवजात मुलांच्या अंगामध्ये किती असते? फक्त 1 वाटीवर म्हणजे 200 ग्रॅम भरेल एवढेच रक्त असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, रक्तातील तांबड्या पेशीचा नाश होणे हे कोणत्या रोगाचे लक्षण आहे? तर बघा मलेरिया या रोगाचे लक्षण आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अमावस्या व पौर्णिमेला येणाऱ्या भरतीस टिंबटिंब म्हणतात. तर बघा उधाणाची भरती असे म्हणतात. तर बघा चंद्र आणि सूर्य यांच्या गुरुत्वाकर्षणाने सागराच्या पाण्याच्या पातळीत होणारा नियमित चढ म्हणजे भरती व उतार म्हणजे ओहोटी. पौर्णिमेच्या आणि अमावस्येच्या रात्री समुद्राला सगळ्यात जास्त भरती येते. भरतीची वेळ व प्रमाण हे ऋतूनुसार कमी जास्त होत असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात? तर बघा व्हॅटिकन सिटी या देशामध्ये फक्त 825 लोकच राहतात. व्हॅटिकन सिटी हे जगातील सर्वात कमी लोकसंख्या असलेले देश आहे, ज्यामध्ये केवळ 825 लोकच राहतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा 80 नंबरचा, तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य कोणता? तर बघा निकोटीन हे काय आहे? तंबाखूमध्ये असणारे विषारी द्रव्य आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 5 हेक्टोलिटर इज इक्वल टू किती लिटर? तर बघा 500 लिटर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अवकाशातील ताऱ्यांच्या समूहाला टिंबटिंब म्हणतात. तर बघा आकाशगंगा असे म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, टिंबटिंबपासून ॲल्युमिनियम मिळवले जाते. तर बघा बॉक्साईटपासून ॲल्युमिनियम हे मिळवले जाते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, विजेच्या दिव्यामध्ये कोणत्या धातूची तार वापरलेली असते? बघा हे प्रश्न झालेला आहे बघा, टंगस्टन या धातूची तार ही वापरलेली असते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एक अश्वशक्ती म्हणजेच टिंबटिंब होय. तर बघा 746 वॅट होय. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना व्हायरस साथीच्या आजारामुळे कोणत्या बँकेने आपत्कालीन कर्ज सुविधा सुरू केली आहे? तर बघा स्टेट बँक ऑफ इंडियाने सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना विषाणू 2019चे पहिले प्रकरण कोठे समोर आले? सगळ्यांना माहीतच असेल, चीनमधील वुहानच्या उआनमध्ये समोर आलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना विषाणूच्या नवीन विषाणूला तात्पुरते नाव काय आहे? तर बघा 2019 को हे नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोनाला विषाणू आंतरराष्ट्रीय आणीबाणी कोणी घोषित केले आहे? तर बघा जागतिक आरोग्य संघटना म्हणजे WHO ने घोषित केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा,
WHO ने कोरोना विषाणूला काय नाव दिले आहे? तर बघा कोविड-19 हे नाव दिलेले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानवामध्ये कोरोना विषाणू कोणत्या संसर्गामुळे होतो? तर बघा श्वसन मार्गाचे संक्रमणामुळे होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना विषाणू कोणत्या प्रकारचा आहे? तर बघा हा RNA विषाणू आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, भारतातील कोणत्या राज्यात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळला? तर बघा केरळ या राज्यामध्ये पहिला रुग्ण आढळलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोविड-19 विरुद्ध लढण्यासाठी कोणत्या देशाने महामारी रोग कायदा 1897 लागू केला आहे? तर बघा भारतामध्ये लागू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना विषाणूचे गंभीर प्रकरण लक्षात घेऊन केंद्र सरकारने कोणत्या दलाची स्थापना केली आहे? तर बघा टास्क फोर्सची स्थापना केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना विषाणूचा मानवी शरीरावर थेट परिणाम कुठे होतो? तर बघा श्वसन प्रणालीवर हे थेट परिणाम होतो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोरोना विषाणू लसीची पहिली मानवी चाचणी कोणत्या देशात सुरू झाली? तर बघा उत्तर अमेरिका या देशात सुरू झालेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोविड ॲक्शन प्लॅटफॉर्म कोणी सुरू केला आहे? तर बघा WHOने सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने कोरोना व्हायरस माहिती हब सुरू केले आहे? तर बघा व्हॉट्सअपने सुरू केलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, कोणत्या US कंपनीने एज्युकेशनल कोरोना व्हायरस वेबसाईट सुरू केली आहे? तर बघा गुगलने सुरू केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, तिरुपती बालाजी म्हणजे देवता श्री व्यंकटेश्वर हे मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर बघा आंध्र प्रदेश या राज्यात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.